महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। आजी माजी सरपंचानेच घोटाळा केल्याचा आरोप 8 महिन्यांपासून चौकशी नाही। सरपंच पती करतात सातत्याने पदाचा दुरुपयोग। मूर्तिजापूर तालुक्यातील स्वयंघोषित आदर्श गाव असलेल्या मधापुरी ग्रामपंचायतीने विविध कामात घोटाळा केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे। या संदर्भात 7 जून 2024 रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे गावकऱ्यांनी तक्रार करूनही 8 महिन्यांपासून चौकशी झाली नसल्याने या कामात मोठे मासे अडकण्याची शक्यता गावकऱ्यांनी केली आहे। मधापुरी गावात सिंचन विहीर, घरकुल वाटप, रोजगार हमी योजनेतील कामे, पाणंद रस्ते, अवैध गौण खनिज उत्खननात तत्कालीन सरपंच प्रदीप ठाकरे व विद्यमान सरपंच अंजली प्रदीप ठाकरे व काही ग्रामपंचायत सदस्यांनी संगनमत करून भ्रष्टाचार केल्याचा आरोप संदीप विनायक ठाकरे, सुनील निळकंठ ठाकरे, मिलिंद मनोहर ठाकरे आदी गावकऱ्यांनी पुराव्यानिशी केला आहे। सरपंचाने अनेक मर्जीतील लोकांना सिंचन विहीर, घरकुल वाटप केले आहेत। ज्या लोकांचे पक्के घरे आहेत अशा 18 लोकांना पैसे घेऊन लाभ दिला आहे। एकाच कुटुंबात शेतात अनुदानित विहीर असताना त्यांना परत लाभ दिला गेला। रोजगार हमी योजनेत गत 6 वर्षांपासून हजेरी पटावर तीच ती नावे असून यात रोजगार सेवक यांच्या कुटुंबातील अनेक गावांचा समावेश आहे। 2022-23 मध्ये मंजूर झालेल्या पाणंद रस्ता न करताच त्याचे देयके काढले होते। याचा उहापोह झाल्याने आता रस्त्याचे काम चालू करण्यात आले। 2018 पासून शासनामार्फत करण्यात येणाऱ्या बांधकामाचे कंत्राट ग्रामपंचायतच्या नावाने दाखवून तत्कालीन सरपंच व विद्यमान सदस्य प्रदीप ठाकरे व रोजगार सेवक हेच काम करतात। यासाठी लागणारे गौण खनिज गावातील E-क्लास जमिनीवर बेकायदेशीर खोदकाम करीत असल्याची माहिती तक्रारदारांनी वोटर ॲपद्वारे संबंधित अधिकाऱ्यांना देऊनही कारवाई झाली नाही। या सर्व बाबींचा पाढाच गावकऱ्यांनी उपविभाग अधिकारी यांच्या समोर वाचला। या संदर्भात पुन्हा चौकशीच्या मागणीचे निवेदन 24 फेब्रुवारी रोजी देण्यात आले। या प्रकरणी चौकशी झाल्यास 15 मार्चपासून बेमुदत उपोषणाचा इशारा तक्रारदारांनी दिला आहे। आदर्श गावचा डांगोरा पिणाऱ्या मधापुरी हे गाव आदर्श गावच नसल्याचे समोर आले आहे। सरपंचाने आपल्या लेटर हेडवर आदर्श गाव मधापुरी असा उल्लेख केला आहे, तर आदर्श या नावाखाली विविध पुरस्कार मिळविल्याच्या बाता करण्यात येतात। परंतु मधापुरी गाव हे आदर्श ग्राम असे प्रमाणपत्र ग्रामपंचायतीला उपलब्ध व आदर्श ग्राम पुरस्कार कोणत्याही शासकीय संस्थेकडून घोषित झाला नसल्याचे माहितीच्या अधिकारासमोर आले आहे। प्रदीप ठाकरे हे सरपंच पदी असून विद्यमान सदस्य आहेत, पण त्यांच्या सरपंच पदाचा हव्यास अजूनही गेला नसून पत्नी सरपंच असताना सरपंच असलेल्या पत्नीच्या खुर्चीत बसून कामकाज करतात। त्यामुळे ते सरपंच पदाचा सातत्याने दुरुपयोग करीत असल्याचे समोर आल्याने सदस्य असलेले पती व सरपंच असलेल्या पत्नी यांच्यावर कारवाई होणे क्रमप्राप्त ठरते। परंतु प्रशासन काय कारवाई करते याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे। प्रतिनिधी दीपक थोरात, महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, मूर्तिजापूर। तालुक्यातील मधापुरी गावामध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत घरकुल आणि सिंचन विहिरीमध्ये घोटाळा झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे। अशी तक्रार त्यांनी 8 महिन्यापूर्वी आपल्याकडे केली होती। काय सांगाल या संदर्भात? या बाबतीत ज्या कामांच्या बाबतीत तक्रार निर्माण झाली आहे त्यांच्या बाबतीत मुद्देनिहाय कामाची चौकशी केली जाईल तालुका स्तरावर चौकशी समिती नेमून, आणि जे कोणी दोषी आढळतील त्या बाबतीत त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल। त्यांनी 8 महिन्यापूर्वी तक्रार केल्याचं सांगतात ते, अजूनपर्यंत चौकशी झाली नाही। तक्रार मध्यंतरी केल्यानंतर लोकसभेचा कालावधी, आचारसंहिता आणि मनुष्यबळाची कमतरता असल्यामुळे तक्रार ती प्रलंबित राहिली आहे। चौकशी ती आता ती तक्रारी चौकशी मुद्देनिहाय सर्व केली जाईल। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।